अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 56. माझी देवपूजा देवपूजा, पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा देवपूजा. अवधूत चिंतन पुष्प 56. देवपूजा. देवपूजेबाबत आज जरा थोडेसे पाहूया. देवपूजेबाबत हे या गोष्टी आपण निश्चित लक्षात ठेवा. देवघरातील शंखाला अक्षदा वाहू नये. देवघरामध्ये शंख ठेवताना त्यात पाणी असावं. देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये. तर्जनीने म्हणजे अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नये. अंगठ्याजवळच्या बोटांनी फक्त पितरांना गंध लावावे. एका दिव्यावर दुसरा दिवा कधी लावू नका. भग्नमूर्तीची पूजा कधीही करू नये. तिचे विसर्जन करावे. दिव्याची ज्योत कधीही दक्षिण दिशेस करू नये. स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये. एकाच घरात 2 शिवलिंग, 2 शाळीग्राम, 2 शंख, 3 गणपती कधीही ठेवू नयेत. भस्म लावल्याशिवाय व गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण केल्याशिवाय महादेवाची पूजा करू नये. देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले वर्ज्य होत. मात्र तुळशीपत्र व तीर्थोदक शिळी असली तरी चालतात. संकल्पाशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये. शिवमंदिरात झांज, सूर्यमंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजू नये. बेला, शुष्क पत्रेही पूजेला चालतात. बेल आणि तसेच शुष्क दवणाही देवाला प्रिय आहे. मात्र सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही. द्वादशीस तुळस तोडू नये. जलकमळा वाचून अन्य कोणत्याही फुलाच्या कळ्यांनी देवीची पूजा कधीही करू नये. बेलाचे पान नेहमी पालथे व्हावे. देठ देवाकडे असावा. गणेशाला गणेश चतुर्थीशिवाय अन्य दिवशी तुळस वर्ज्य आहे. गायत्री आणि नवार्णव मंत्र आसनावर बसूनच करावा. रस्त्याने जाता येता करू नये. आपली जपमाळा किंवा आसन दुसऱ्याला कोणालाही वापरायला कधीही देऊ नये. मारुतीच्या फोटोशिवाय अन्य कोणत्याही देवदेवतांच्या मूर्तीची व तसबिरीची कधीही दक्षिणेकडे तोंड करू नये. अपवाद मृत व्यक्तीचे फोटो. गंध उगाळून झाल्यानंतर ते तबकडीत काढून नंतरच देवाला लावावे. गुरुचरित्र, दुर्गा सप्तशती व अन्य प्रासादिक ग्रंथांची पाने उलटताना कधीही बोटाला थुंकी लावू नये. देवपूजेच्या वेळी स्तोत्रे मोठ्याने पण एकलयीत म्हणावी. मंत्र मात्र मनात जपावेत. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तो लगेच खाऊ नये. देवघरामध्ये देवांच्या तसबिरी लावताना त्या एकमेकांसमोर लावू नये. आचमन करतेवेळी तोंडाने आवाज करू नये. देवाला एका हाताने कधीही नमस्कार करू नये. देवांची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये. कांदा, लसूण हे पदार्थ वापरलेले नैवेद्य देवाला दाखवू नये. देवीचे पूजन केवळ एका उपचाराने म्हणजेच कुंकवाने होते. देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा उंच असावे. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.